शिवसेनेने दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टकडून न पावती न कुठली माहिती. संजय राऊतांचा घणाघोर. अयोध्या राम मंदिरातील दानातील चोरी प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे. एसआयटीचा प्राथमिक तपास अहवाल मिळाल्यानंतर राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात 8 आरोपींविरोधात नावे नमूद करून FIR दाखल करण्यात आलेला आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने FIR दाखल केल्यानंतर 8 जणांना आरोपी बनवण्यात आलेला आहे. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांनी SITच्या प्राथमिक अहवालाच्या आधारे ही तक्रार केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्वरित पावले उचलत 7 प्रमुख आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. तर अनुकल्प मिश्र नावाच्या एका मुख्य आरोपीकडून कथित रकमेची वसुली झाल्यानंतर त्याला रीतसर अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधत काही गंभीर आरोप केले आहेत. अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेने दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता झाल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिकांनी साधू संतांच्या उपस्थितीत 1 कोटी रुपये आणि ही पवित्र चांदीची वीट सढळ हाताने दान केली होती. तरीही एवढी वर्ष उलटून ट्रस्टकडून त्याबाबत कोणतीही पावती किंवा माहिती मिळालेली नाही. ती वीट नक्की कुठे गेली? आता सखोल चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आलेली आहे, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी मंदिराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रंगीत पाणी आहे. आता मी त्या पाण्यावर संशय घेत नाही रंगीत पाण्यावरती, पण त्या चार्टर फ्लाईटमध्ये व्हेज नॉनव्हेज सगळं एकत्रच असतं. म्हणजे 50 कोटी माणसाचे जीवन कसं बदलतं. एखाद्या वारकरी संप्रदायातल्या या मानणाऱ्या या खासदाराचं म्हणजे मी अनेक वर्ष बघतोय, तो कोणाच्या घरी माणूस पाणी पित नाही, पार्टीच्या कार्यालयात आला तरी पाणी पित नाही, कदाचित त्याला नॉनव्हेजचा हात लागला असेल. पण त्या विमानामध्ये तुम्ही पहा, असे मस्त तरंगत बसलेले आहेत. समोर ग्लास आहे, ग्लासामध्ये रंगीत पाणी आहे. कोकोकोला असेल, पण ते एकदा कोकोकोलाही प्यायला नकार देत होते, हे चालत नाही आमच्या पंथामध्ये वगैरे. पण 50 कोटीनं किती माणसाचं जीवन बदलतं हे मला त्या दिवशी दिसलं. दानपेटीतल्या पैशांचा वापर खासदार फोडण्यासाठी केला जातो असं तुम्ही म्हणता? नाही, हे पैसे आले कुठे, गेले कुठे? मग 2000 कोटीपेक्षा जास्त पैशाचा पहार श्रीराम मंदिराच्या दानपेटीत आणि देणगीतून झाला. मग हे पैसे गेले कुठे? हे पैसे राजकारणामध्ये 100% आलेले आहेत, निवडणुकात आलेले आहेत. आमदार खासदार फोडण्यासाठी 2000 कोटी हा प्राथमिक आकडा आहे. हा आकडा जास्त असू शकतो असं SITचं म्हणणं आहे. जी SIT स्थापन झाली आहे त्या SITचं म्हणणं आहे. आता दानपेटी चोरल्या यालासुद्धा ऑपरेशन टायगर नाव द्या. दानपेटी चोरीचा जो काय प्रसंग घडलेला आहे, काही कोटी हजारो कोटीचा, त्याला आपण शिंदे गटाने सांगायचं हे आमचंच ऑपरेशन आहे, आम्हीच चोरल्या पेट्या. तुम्ही म्हणता रिसिप्ट मिळाली नाही 1 किलोचं तुम्ही चांदीची? हो नाही, आम्हाला रिसिप्ट मिळाली नाही. आम्ही 1 कोटी रुपये चेकद्वारे दिले. आम्ही पहिले आहोत, उद्धव ठाकरे आणि शिवसेना. जेव्हा ट्रस्टची स्थापना झाली तेव्हा अयोध्येत आम्ही होतो. त्या क्षणी आमच्याकडून 1 कोटी रुपयाचा चेक हा श्रीराम मंदिर ट्रस्टसाठी गेला आणि त्याच वेळेला आमच्याकडून 25 किलोपेक्षा जास्त चांदीची वीट, ही पहिली वीट आम्ही त्यांना दिली. जास्त त्या विटीची जी रिसिप्ट नाही. आणि सगळ्यात जास्त चोऱ्या तिकडे चांदीच्या विटांच्या किंवा चांदीच्या ज्वेलरीच्या झालेल्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.